कालाबंधाचा राहायला म्हणे कसं ब्राह्मण मंडळी बसलेले आहेत त्यांना काला द्यायचा होता. रामानुजाच्या गुरुच्या बापाचा आहे म्हणे हे पितृदान. तू काय करतो म्हणे न्याला म्हणे पागला म्हणे काय करतो गुरुजी म्हणे. अरे तू आला काय नाही म्हणे. अरे मला असं वाटलं म्हणे की आपले गुरुजी रामानुज आहे त्यांचे वडील तर वारले नाही मृत झाले तू त्यांचे वडील खाणार कसे नाही म्हणे. अरे ते पितृदानाचा कार्यक्रम आहे ते जातच असते म्हणे त्यांच्यापर्यंत. मला असं वाटलं म्हणे ते जर जात असेल अन्न तर हे गाय मृत झालेली आहे ते तू द्यायलाच पाहिजे. म्हणजे 10 वर्षाचा तुम्हाला तेव्हा कळलं पण अजूनही आपल्याला कळलं नाही कारण आपण सामाजिक शिक्षण घेतलं नाही. कारण फुले शाहू आंबेडकरांचं एज्युकेशन आपल्याला मिळालं नाही. आपल्याला अकॅडमिक एज्युकेशन मिळालं. आपण डॉक्टर झालो आपण PhD झालो आपण इंजिनियर झालो बरोबर आहे. परंतु आपण अकॅडमिक एज्युकेशन घेतलं. अकॅडमिक एज्युकेशन घेणारे काय करतात मी आणि माझा परिवार माझं घर बरोबर आहे. सामाजिक आंदोलन सामाजिक विचार घेतला माणूस काय करतो निरंतर प्रचार करतो. बुद्धाने काय सांगितलं निरंतर प्रचार करायला सांगितलं. बुद्ध कधीही बसले नाही. बुद्ध 4 महिने बसवायचे आपण 5 दिवस बसवत आहोत. बुद्ध पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वर्षावासामध्ये 4 महिने बसवायचे ट्रेनिंग द्यायचे. कशासाठी द्यायचे त्या ट्रेनिंग मध्ये व्यक्तीला घडवायचे बुद्ध बसवायचे. आणि बुद्धाने एक निरंतर काम केलं. बुद्धाने त्या देशामध्ये एक महत्त्वपूर्ण काम केलं. जेव्हा त्यांच्याकडे त्यांनी संधी दिली तुम्हाला माहित आहे धम्मचक्र प्रवर्तनात सुद्धा आहे ते तुम्हाला माहित असले पाहिजे. कारण जर आपल्याला बुद्धांचं कार्य समजून घ्यायचं असेल तर प्राचीन भारतामध्ये बुद्धांनी नेमकं काम कोणतं केलं या संदर्भामध्ये जर विचार करायचा असेल धम्मचक्र प्रवर्तन सूत्राची गाथा सर्वांना माहित असली पाहिजे. निरंतर ते जनसंवाद पसरवली पाहिजे. ते काय म्हणतात आजही प्रासंगिक आहे आजही ते रिलेव्हंट आहे. नेहमी म्हणतो बुद्धिझम रिलेव्हंट असला पाहिजे. बाबासाहेबांनी रिलेव्हंट केला. 14 ऑक्टोबर 1956 ला प्रासंगिक केला. जे पारंपरिक बौद्ध धर्म होता त्याला नाकारलं आणि सांगितलं की बुद्ध नावाचा धर्म नाही बौद्ध धर्म आहे. बुद्धांच्या धर्मामध्ये धम्माची आणि धर्माची विश्लेषण केलं व्याख्या केली तरी आपण समजायला आपल्याला कळत नाही गोष्ट. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा संस्था स्थापन केली. हे प्रचारक आहेत हे बौद्ध धर्माचा प्रचार करणार आहेत. काय या देशामध्ये बुद्धाचा भिक्षू संघ होता का बरं त्यांच्यावर जबाबदारी दिली कारण ते म्हणतात की हे रिलेव्हंट नाही. पहिल्यांदा सांगितलं हे प्रासंगिक नाही. आपण जे काम करतो प्रासंगिक नाही. बाबासाहेबाला अपेक्षित नाही. बाबासाहेबाला अपेक्षित असणारा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभियान हे सांगताय हे आपण शिकलं पाहिजे. तर बुद्धाने काय संदेश दिला धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये ती गाथा आलेली आहे. ते 5 व्यक्तीसमोर 5 भिक्षूसमोर बुद्ध म्हणतात चरत भिक्खवे चारकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजन कोण आहे बघाची सरांनी नाव घेतलं बहुजन समाज पार्टी पण देशामध्ये 2,500 वर्षापूर्वी बुद्धांनी ते नाव घेतलं होतं. लोक बहुजन कॉन्सेप्टवर बोलत आहे. मग हे काय कॉन्सेप्ट आपण कळलं पाहिजे कारण बुद्धाने नाव घेतलं आहे. या वेळेला माणसाने थोडं नाव घेतलं ते. बुद्ध काय म्हणतात चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हत्ताय हिताय सुखाय देव मनुष्यानं देशेत भिक्खवे धम्मादि कल्याण मत कल्याण परिवर्तन कल्याण सत्य सफेचन केवळ वैकुंठ परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशे. चारी दिशेने थांबू नका बसू नका चारी दिशेने फिरा. कशासाठी फिरा बहुजनाच्या कल्याणासाठी बहुजनाच्या हितासाठी. लोकांपर्यंत जा त्यांना व्यवस्था करून सांगा त्यांना जागृत करा. तुम्हाला माहित असेल या देशामध्ये प्राचीन भारतामध्ये बुद्धिझम एस्टॅब्लिश झाला असा सहज झाला नाही. सामूहिक नरसंहार झाला. बुद्धिस्ट भिक्खूला सामूहिक नरसंहार झाला. त्यांचे मुंडके कापले त्याला जिवंत जाळलं. त्या आधारावर हा धर्म एस्टॅब्लिश झाला. साधारण धर्म नाही असाधारण धर्म नाही. रक्तरंजित क्रांती करून हा धर्म आलेला आहे. आपल्या सामूहिक नरसंहार केला बुद्धिस्ट भिक्खूचा सामूहिक जाळलं. जर बौद्ध भिक्खू जर भिक्खू हा वंदना करणारा असता जर बुद्धिस्ट भिक्खू परित्राण पाठ करणारा असता जर बुद्धिस्ट भिक्खू ध्यान समाधी लावणारा असता जर बुद्धिस्ट भिक्खू हातामध्ये धागा बांधणारा असता निरंतर बसणारा असता तर त्यांची सामूहिक नरसंहार कल्याण का झाला प्रश्न आहे. बुद्धिस्ट भिक्खूचा नरसंहार का झाला बुद्धिस्ट भिक्खूला का कापलं हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. जर बुद्धिस्ट भिक्खू असं काम करणार नसता तर भिक्षू संघ असं कामच करत नव्हता नुसतं बसून राहत होता. बिहारामध्ये कुठेतरी कऱ्याकपारीमध्ये दर्यामध्ये बसून राहत होता कंटिन्यू ध्यान करत होता. तर या देशामध्ये शत्रूंनी त्याला जाळलं
मारला काऊन, कापला काऊन? प्रश्न आहे. याचा अर्थ निश्चितच भिक्षू संघ असं काम करत नव्हता. मग भिक्षू संघ काय काम करत होता याचं भिक्षू संघाने विश्लेषण करायला पाहिजे. काय काम करत होता या देशामध्ये? तो इंटरेस्ट ग्रुप होता ज्यांनी या देशामध्ये व्यवस्था पैदा केली होती, ज्यांनी या देशामध्ये वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासीचे सेग्रिगेशन, महिलांची गुलामी, या व्यवस्थेचा कब्जा या देशावर त्या लोकांचा होता. ही गुलामी त्यांनी लादली होती. या गुलामीच्या विरोधामध्ये भिक्षू संघाने, प्राचीन भारतामध्ये भिक्षू संघाने ओपन स्टँड केला. गुलाम